डाळ, वांग, टोमॅटो, चिंच, इडलीचा सांबार, शेंगा हे चिंच अशी घालायची आणि आता हे टमाटे कापून घालणार. टाका. गरम करतात का? लाल तिखट, तेजपत्ता, गरम मसाला, चवीपुरतं मीठ, धने जिरे पावडर, तेजपत्ता, लाल तिखट, गरम मसाला, आलं लसूण पेस्ट, चवीपुरतं मीठ, कढीपत्ता, ही थोडीशी आलं लसूण पेस्ट, सांबार मसाला, हे सांबार मसाला, गोष्टी आपण शिजवून घेताना टाकलेल्या आहेत आणि याच्या 6 शिट्या काढून घ्यायच्या आहेत. 5 ते 6 शिट्या याच्या आपण काढून घेणार आहोत आणि त्याबरोबर थोडंसं तेलसुद्धा टाकायचं आहे शिजायला ठेवण्यापूर्वी. लावून घेतलेला आहे आपण आणि याच्या 5 ते 6 शिट्या काढून घेऊया. या शेंगासुद्धा आपण टाकणार आहोत, पण ते या शिजायला टाकलेल्या नाही, त्या वेगळ्या शिजवून घ्यायच्यात आपल्याला. खूप शिजतात. चवीपुरतं मीठ आणि हळद टाकून घ्यायची आपण. मीठ, हळद, सांबार मसाला पण यात थोडं थोडं आपला सांबार मसाला याच्यामध्ये टाकला तरी चालेल. थोडं थोडं टेस्ट छान येते असं. त्याच्यामुळे टेस्ट छान येते असं ताईचं म्हणणं आहे. बघा तुम्ही असं करून. हे बघा, वरून सांबार मसाला सुद्धा टाकलेला आहे. शेंगा आपण सेपरेट शिजवून घेणार आहोत. थोड्या शिजवून घ्यायच्या, जास्त नाही. शेंगा मस्त कधी शेंगा शिजल्यात का आपण बघायच्या. चांगल्या शिजू द्यायच्यात शेंगा. नाही शिजले जरा. ओके. बस झाली मिरची. आपण चटणी सुद्धा वाटणार आहोत. त्यासाठी हे खोबरं घेतलेलं आहे, मिरची, डाळ, लसूण, लिंबू, कोथिंबीर आणि कढीपत्ता. चटणीसाठी हे सर्व साहित्य घेतलेलं आहे. आपण चटणी वाटून घेतलेली आहे मस्तपैकी आणि याला फोडणी सुद्धा देणार आहे. इडली सांबार आणि चटणी बघणारच आहोत आपण. थोडंसं वेट करा. राई, जिरं, बोलू आपण. बघितली.
तेल टाकून घेतले. पहिले आपण तेल गरम व्हायला ठेवलंय. चिंच भिजायला घालून त्याचा हा असा कोळ काढलेला आहे आणि नंतर आपण याच्यामध्ये ते घालणार आहोत. सांबार बनवायला आपण जे शिजवून ठेवलं होतं ना त्याच्यामध्ये हे टाकणार आहोत आपण. तेल गरम झालंय आपलं इथे आणि त्यात आपण राई, जिरं, कढीपत्ता, राई, जिरं, कढीपत्त्याची फोडणी देतो आपण. मस्तपैकी फोडणी. हे लसूण असे ठेचून घातलेले आहेत आपण. त्याची चव छान येते. मग ठेचून लसूण घातले ना की त्याची चव छान येते. आणि हा वरून थोडासा अशा पद्धतीने कांदा कापून टाकलेला आहे आपण. वरती कोथिंबीर सुद्धा थोडी टाकलेली आहे आणि हे आता आपण छान एकत्र करून घेणार आहोत. हे बघा फोडणी अगदी झणझणीत किती छान दिसते बघा. आता या फोडणीमध्ये आपण आले लसूण पेस्ट टाकत आहोत. आले लसूण पेस्ट टाकली आहे. छान एकत्र करून घेतलं. हे सुद्धा परत एकदा. वेळ झाकण ठेवलंय कारण हा कांदा वगैरे मग नरम होतो, त्यासाठी झाकण ठेवून घेतलं. आणि त्यानंतर पाहिजे आपल्याला हवं तेवढं लाल तिखट, हळद, सांबार मसाला. अच्छा सांबार मसाला, लाल तिखट, हळद, सांबार मसाला, आणि त्यानंतर हा सांबार आपण टोपात ओतलेला आहे, ओतत आहोत. हे बघा हे बघा मस्तपैकी सांबार छान. हे बघा आणि पटकन वरती झाकण लावायचंय. मस्त छान एकत्र करून घेऊया आपण. हे इडलीचा सांबार, मेदू वड्याचा सांबार बघा मस्तपैकी यम्मी यम्मी. अजून तुम्हाला हवं असेल तर यात आपण तिखट ॲड करू शकतो. थोडंसं तिखट झणझणीत लागण्यासाठी आपण तिखट याच्यामध्ये टाकलंय. गरम मसाला सुद्धा परत वरती टाकून घेतोय. सांबार मसाला पण टाकून घेतोय. हे बघा छानपैकी परत एकत्र करून घेणार आहोत आपण. हे हा सांबार मसाला टाकलेला आहे. सांबार बन रहा है भाई तो सांबार मसाला जरूरी है इसमें डालना. यम्मी यम्मी सांबार, इडली सांबार. पाणी टाकून घेतलंय आपण. हे बघा हा आणि परत झाकण ठेवायचं. आणि हे बघा आता शेवग्याच्या शेंगा सुद्धा आपण ह्याच्यात टाकणार आहोत. सांबार आहे ना, मग शेवग्याच्या शेंगाशिवाय चव कशी येणार. हे बघा मस्तपैकी. आणि तुम्हाला पाहिजे तेवढं आता तयार झालेला आहे आपल्याला इडली सोबत खायचा असलेला सांबार. बघा लय भारी दिसतोय, तसा चवीला सुद्धा लय भारीच आहे बरं का. याच्यात तुम्हाला हवं तर तुम्ही गूळ किंवा साखर सुद्धा टाकू शकता. आणि हे आहे शेंगांचं पाणी आम्ही टाकलेलं आहे सांबारामध्ये. आम्हाला गूळ किंवा साखर टाकायला नाही आवडत म्हणून आम्ही ते नाही टाकलेलं आहे. पण तुम्हाला आवडत असेल तर ते तुम्ही नक्की टाकू शकता. तुमच्या आवडीनुसार तिखट, आवडीनुसार तुम्ही ते आंबट किंवा गोड टाकायचं आहे. पण आम्हाला गोड जास्त नाही आवडत त्यामुळे आम्ही नाही टाकलेले.
हे बघा मस्तपैकी सांबार आणि 15 मिनटं मंद आचेवर आपण याला शिजवून घ्यायचं आहे. ठीक आहे. बघा इडलीसोबत खायला लागणारा मस्तपैकी झणझणीत असा सांबार, आम्ही बनवलेला सांबार. टाकू. आणि वरून आपण कोथिंबीर टाकून घ्यायची. बघा मस्त उकळलेला आहे आपलं सांबार. हे बघा मस्त उकळलं आणि कोथिंबीर टाकली आहे. आता खायला तयार इडली सोबत आणि मेदू वड्यासोबत मस्तपैकी यम्मी सांबार. माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत बाय.